एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया खिलाओ बढिया. माझ्याकडे काय आहे हे माझ्यानंतरच कळेल, राजू शेट्टी यांचे प्रतिपादन. कल्पवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर तर्फे सहाय्यता धनादेश वितरण समारंभ उत्साहात. शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी निधी देण्याचा संकल्प. माझ्याबरोबरचे अनेक जण आज मोठ्या गाड्या घेत आहेत असे लोक मला सांगतात, पण माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माझ्या मृत्यूनंतरच कळेल, असे भावनिक उद्गार माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काढले. ते कल्पवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने आयोजित सहाय्यता धनादेश वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, जसे महात्मा ज्योतिराव फुले यांचे महत्त्व आज हे अधोरेखित होते, तसेच माझ्या आयुष्याचा उपयोग लोकांसाठी झाला हेच माझे खरे प्रमाणपत्र असेल. त्यांनी स्वतःला मिळालेल्या 50,000 रुपयाचा निधी शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा केली. तसेच अशा मुलांसाठी वसतिगृह उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. यावेळी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिला वैद्यकीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपये, दिव्यांग मंजिरी गांधी हिला इलेक्ट्रिक व्हीलचेअरकरिता 1,00,000 रुपये, ब्रह्माकुमारी सेवा केंद्र सांगली व जयसिंगपूर यांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात आले. तसेच दांडपट्टा प्रकारातील सुवर्ण पदक विजेता साहिराज चव्हाण याला 25,000 रुपये, उत्कर्ष जांगडे याला 25,000 रुपये आणि संगीतकाराला 5,000 रुपयाची मदत देण्यात आली. या प्रसंगी शांतीनाथ पाटील, धनपाल हाबळे, राजयोगिनी सुनीता दिदीजी, राजयोगिनी बहेनजी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात साईराज चव्हाण यांनी दांडपट्टा प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली, तर श्रेया कांबळे व श्रावणी शिंत्रे यांनी स्त्री विषयावर प्रभावी भाषणे केली. यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महादेवराव धनवडे, संतोष सुतार, निलेश पाटील, अण्णासो चव्हाण, पैलवान नंदू सुतार, शिवसेना शहर प्रमुख संजय काळे, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, विक्रम नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बी गुरव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी माणगावे यांनी मानले. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.